आज आपण आपल्याला परिचित असा जो शास्त्र भाग आहे, पहिले राजे याचा 17वा अध्याय 17 आणि 18 हे दोन असे अध्याय आहेत की त्याच्यात बऱ्याचशा अशा चमत्कारिक गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु यामधून बघत असताना आज आपण 2-3 गोष्टी यामधून शिकण्याचा प्रयत्न करू आपल्या वेळेमध्ये. जेणेकरून आपण नवीन दरवेळेस आपण वाचत असताना आपल्याला काही ना काही नवीन गोष्टी देव दाखवत असतो आपण ते शिकत असतो. तर आपण पहिले राजे याचा 17वा अध्याय त्याचं 4थं वचन मी वाचतो. मग असे होईल की तू त्या ओहळातले पाणी पीत जाशील व तेथे कावळ्यांनी तुझे पोषण करावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली आहे. ज्यावेळेस हा जो शास्त्र भाग आहे किंवा एलिया जो आहे तो अहाब राजाला त्यांनी पहिल्या वचनात काय बोलतोय की की 3 वर्ष 3 वर्षामध्ये दहीवर व पाऊस पडणार नाही तर माझ्या वचनाप्रमाणे होईल. म्हणजेच काय की 3 वर्ष हा दुष्काळ पडणार आहे. थोडक्यात तो काय करतो अहाब राजाला सांगतो. आणि हे का सांगतो कारण की अहाब राजा जो आहे तो बालदेवाची काय करत असतो पूजा करत असतो. आणि त्या बालदेवाची पूजा करत असताना तो इस्रायलाचा जो देव आहे म्हणजे यहोवा याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. पण एलिया जो आहे तो हे दाखवून देतो की सर्व काही करणारा, सर्व काही शक्य करणारा हा यहोवा परमेश्वर आहे. आणि त्यामुळे तो त्या राजाला काय म्हणतो की यहोवा इस्रायलाचा देव ज्याच्या पुढे मी उभा राहतो तो जिवंत आहे. या 3 वर्षामध्ये दहीवर व पाऊस पडणार नाही तर माझ्या वचनाप्रमाणे होईल. ही गोष्ट सांगितल्यानंतर देवाचं वचन त्याच्याकडे येतं आणि देवाचं वचन एलियाला काय सांगतं की तू अशा ठिकाणी जा जिथं मी सांगतोय. मग देव काय सांगतो त्याला यार्देनेच्या समोर करीत ओहळ येथे ओहळ आहे तेथे लपून राहा. मग देव कावळ्यांना आज्ञा करतो. म्हणजेच काय की इथे देवाने कावळ्यांना आज्ञा केली की तुम्ही काय करायचंय की माझ्या संदेशाला जेवण पुरवायचे. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रामध्ये बघतो तर कावळा हा काय चांगला म्हणजे चांगला पक्षी नाहीये. त्याला लेवीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो 11व्या अध्यायात 13 ते 19 तिथं अमंगळ असे जे पक्षी आहेत किंवा जे शुद्ध नाहीत अशुद्ध असे पक्ष्यांमध्ये कावळा येतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे कावळे आहेत ते कसे आहेत अशुद्ध आहेत असं त्या लेवीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. तरी देखील देव काय करतोय की त्या कावळ्यांना आज्ञा देऊन काय करतोय की त्याच्या संदेशाला जे अन्न पुरवायचे ते काम कुणाला सांगतोय त्या कावळ्यांना सांगतोय. त्याच प्रकारे उत्पत्तीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की नोहा ज्यावेळेस त्या तारवातून त्या कावळ्याला पाठवतो तर पहिल्यांदा कावळ्याला पाठवतो कारण की का जा बघून हे पाणी ओसरलंय का. पण तो कावळा परत येत नाही तर तो कावळा काय करत असतो इकडं तिकडं पृथ्वीवरती फिरत असतो. कारण की तिथं बरचसं अशा वस्तू त्याच्यासाठी खाण्यासाठी होत्या की ते त्याला आवडत असतात. कावळा आपण ज्यावेळेस बघतो की तो कुठं असतो जास्त तर घाणीच्या ठिकाणी असतो. कारण त्याला ते तिथलं खाणं आवडत असतं. परंतु असं असताना पहिली जी गोष्ट आहे या म्हणजे कावळ्याबद्दल तर देवाने आज्ञा केली आणि कावळे आले आणि काय केलं त्यांनी देवाने त्यांना निर्देशित केले की माझ्या संदेशाला जो कुठं आहे त्या ओळापाशी आहे त्याला काय करायचं आहे की जेवण तुम्हाला अन्न पुरवायचं आहे. म्हणजेच काय आहे की देवाने काय केलं की त्या कावळ्यांना आज्ञा केली आणि कावळ्यांनी ते काय केलं फॉलो असे. आता तुम्ही आपण ज्यावेळेस नवीन करारात बघतो ज्यावेळेस बऱ्याचशा ठिकाणी काय करतो प्रभू येशू ख्रिस्त बऱ्याचशा गोष्टींना काय करतो आज्ञा ज्यावेळेस तो त्या नावेमध्ये असतो शिष्य असतात त्यावेळेस शिष्य घाबरतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला उठवतात आणि प्रभू येशू ख्रिस्ता त्या समुद्राला आज्ञा करतो त्या वाऱ्याला आज्ञा करतो की काय तू गप्प राहा उगा राहा आणि तो समुद्र काय करतो गप्प राहतो. म्हणजेच काय की देवाने काय केलेले त्या कावळ्यांचा उपयोग करून त्याच्या संदेश त्याच्या मदतीला काय केलेले पाठवलेले आहे. देवाला तुमची माझी काय की गरज माहिती आहे. जशी त्या एलियाची गरज माहिती होती देवाने आज्ञा केली आणि कावळे आले. ते अशुद्ध होते तरी ते कुठल्या तिथले म्हणजे तिथून उडून नाही आले गुहेतून आले नाहीत किंवा अशा विशिष्ट प्रकारातून आले नाहीत. देवाने आज्ञा केली म्हणून ते काय केले आणि ते कसे येत होते त्याचं वचन सांगतंय की काय मग त्याने जाऊन यहोवाच्या वचनाप्रमाणे केले आणि तो जाऊन करीत ओहळ जो यार्देनेच्या समोर आहे तेथे राहिला आणि कावळे सकाळी भाकर व मांस आणि संध्याकाळी भाकर व मांस त्याच्याकडे आणीत असत. देवाला माहिती होती त्याची गरज किती आहे. एलियाला काय लागणार आहे किती लागणार आहे त्याचं प्रमाण त्याला माहिती होतं पुरेसं किती प्रमाण आहे. आणि त्या प्रमाणात तो काय करत होता
की त्या एलियाला पुरवत होता. ज्यावेळेस तुमचं माझं कुटुंब चालत असतं या जगात, त्यावेळेस मला माहिती नसतं की माझ्या घरात रोज किती रॅशन लागणार आहे किंवा आठवड्याला किती लागणार आहे. पण माझ्या मिसेसला माहिती असतं किंवा तुमच्याही घरात पुरुष माणसापेक्षा स्त्रियांना माहिती असतं की घरातल्या वस्तू काय कुणाला किती लागतात. परंतु ह्याच्या विपरीत म्हणजे ह्याच्या उलट जर आपण बघितलं तर आपल्या आपल्यापेक्षा म्हणजे घरातल्यांपेक्षा देवाला तुमची माझी काळजी जास्त असते. त्याला माहिती आहे की ह्या कुटुंबाला कशाची गरज आहे, ह्या व्यक्तीला, माझ्या सेवकाला, माझ्या मुलीला किती गरज आहे. आणि तो त्या प्रमाणात पुरेसे असं ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला देत असतो. आपल्याला म्हणजे आता इथं रोज सकाळी आणि संध्याकाळी कावळा काय करत आहे की त्या एलियाला अन्न पुरवत आहे. आज आपण जर विचार केला तर मला आठवत नाही की मी उपाशी कधी राहिलो होतो किंवा कधी आपण उपाशी झोपलो होतो. देव तुमची माझी रोज घेत आहे, रोज काळजी घेत आहे. जशी ते एलियाची काळजी घेतली. एलिया बोलला की 3 वर्ष पाऊस पडणार नाही. मग एलिया बोलल्यानंतर त्याला देवाने आज्ञा केली की तू त्या ओहळापाशी जा, तुझी काळजी घेणारा मी आहे. त्याने प्रश्न विचारले नाही देवाला, मी तिथे जाऊन काय करू. पण तो तिथे गेला आणि देवाने त्याने हेही विचारलं नाही की कावळे मला कसे काय पुरवतील अन्न. तो बोलला की तुला जे अन्न पुरवणार मी तुझं काय आहे की कावळ्यांना तुझे पोषण करावे म्हणून मी त्यांना आज्ञा ऑलरेडी केली होती. त्याने देवाच्या शब्दांवरती काय केलं नाही, अविश्वास दाखवला नाही. तो तिथं गेला. कारण की त्याने ते कावळे पाठवले, एलियाकडे पाठवले. तसंच तुम्हाला आणि मला मदत करण्यासाठी देव काय करू शकतो? काही पाठवू शकतो. कुणाकडूनही पाठवू शकतो. त्याची काय म्हणजे देवाची योजना आपल्याला माहिती नाही. पण देव तुमच्या आणि माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करत असतो. म्हणून पहिली गोष्ट काय की देवाने काय केली, त्या कावळ्याला काय केली, आज्ञा केली आणि ते कावळ्यांनी काय केलं, त्याला अन्न पुरवायला तिथं गेल्या. दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस देवाने एलियाला तिथं जास्तीचे पैसे साठवून ठेवण्याची परवानगी दिली नाही किंवा देवाने त्याला जास्त अन्न साठवून ठेवायची परवानगी दिली नाही किंवा देवाने त्याला जास्त पाणी साठवून ठेवायची परवानगी, कारण ते पुरणार नव्हतं. आपण 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या देशामध्ये, जगामध्ये कोविड आला, त्यावेळेस सरकारने काय केलं होतं की लॉकडाऊन केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं म्हणजे आपण 2 महिन्याचं रॅशन भरलं, कुणी 3 महिने, जसं जसं ज्याची ज्याची ऐपत होती तसं त्यांनी काय केलं, घरामध्ये सामान भरून ठेवलं. अरे 6 महिने बंद झालं तर काय होईल? काही काही लोकांनी 6-6 महिन्याचं रॅशन भरून ठेवलं. म्हणजेच काय की आपण आगाऊ योजना करतो, आपण प्रिडिक्ट करतो भविष्यात काय होऊ शकतं. पण ज्यावेळेस आपल्याला शास्त्र शिकवतं किंवा देवाचं वचन नवीन करारात पण काय सांगितलंय, देवाची प्रार्थना काय सांगते की आज आम्हाला आमची रोजची भाकर दे. आज आम्हाला आमची रोजची भाकर दे. आठवड्याची भाकर दे असं त्या प्रार्थनेत बोललेलं नाही. महिन्याची भाकर दे असं बोललेलं नाही. वर्षाची भाकर दे असं बोललेलं नाही. इथं पण तुम्ही ज्यावेळेस बघतो आपण, ते कावळ्याचा जो थवा आहे ना, तो काय करत आहे की आठवड्याची पूर्ण सोमवार टू सोमवार भाकर त्या एलियाकडे आणत नाहीये. सकाळी आणत आहे जे त्याला दिवसभर पुरेल आणि संध्याकाळी आणत आहे ते त्याला संध्याकाळी आणि रात्री पुरेल. म्हणजेच काय की देव तुमची आणि माझी गरज रोजच्या प्रमाणात पुरवेल याची तरतूद करत आहे. त्याच्याबद्दल आता ज्यावेळेस आपण या जगात जगतो त्यावेळेस आपण काय करतो आणि ते करणं कदाचित स्वाभाविक आहे आपलं प्रत्येकाचं. आपण फ्युचर प्लॅनिंग आपण प्रत्येक जण करतो. कोणी शेअर्स घेतं, कोणी इन्व्हेस्टमेंट करतं, कोणी विमा घेतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असतात. की आपण सेव्हिंग्स करतो कारण की आपल्याला भविष्याची काळजी जास्त आहे. पण काळजी करणे हा एक वेगळा प्रकार आहे. काळजी तुम्ही आणि मी काळजी करून काय वाढणार आहे का? तुम्ही आणि मी चिंता करून काय वाढणार आहे का? नाही. जर ते एलियाने साठवून ठेवलं असतं ते किती साठलं असतं? एलिया किती पाणी घेऊन थांबला असता? पण देवाची योजना होती की रोज तुला पुरेल एवढं मी काय करणार आहे की ते पाठवणार आहे त्या कावळ्यांच्याद्वारे. ज्यावेळेस देवाने निर्गमाच्या पुस्तकात सांगितलं की ते लोक कुरकुर करू लागले तर रोज मान्ना गोळा करायला सांगितला. देव सकाळी त्यांच्यासाठी काय करत होता? दिवसा पुरेल म्हणजे तो तो दिवस पूर्ण पुरेल एवढा तो काय करायचा? मान्ना गोळा करायचा होता. आज रोजची भाकर तुम्हाला आणि मला देव देतय. हे देवाचं वचन आहे. या देवाचा जो मानना आहे, देवाचं वचन आहे, देवाचं मानणं आहे, तो रोजच्या रोज आपण गोळा केला पाहिजे. देवाची जी भाकर आहे, जी आकाशातून उतरलेली जी वचन आहे, ते रोजच्या रोज आपण घेतलं पाहिजे.
आज आपण ह्या गोष्टी सोडून आपण काय केलंय की आपण भविष्याचा विचार, मी भविष्याचा विचार जास्त करतो. डेली बेसिस, दैनंदिन आधारावरील गरजा पूर्ण न करता आपण काय करतोय की आपल्याला ते जगणं आवडत नाहीये. आजचं काय आहे, आपण भविष्याचा जास्त विचार करत आहे. आज आपण खाण्याच्या गोष्टीमध्ये जास्त अडकलेलो. आज आपलं फ्रीज पूर्ण भरलेलं असतं. आज आपला बँक बॅलन्स जास्त भरलेला असतो. योजना आपण आपल्या तयार करतो. आपल्या योजनांवरती आपला जास्त भरोसा आहे. परंतु असं न करता जसं एलियाला सांगितलं की त्या ओहाळापाशी जा. तुझं पालन-पोषण मी करणार. कावळ्याच्या द्वारे रोज तुला मी काय करणार आहे, पालन-पोषण करणार आहे. आपण आपल्या बुद्धीला काय करतोय, आपण जास्त चालना देऊन काय करतोय, आपण रोजची योजना सोडून आपण काय की आपण आपल्या भविष्याचा विचार जास्त करतो. आपण आपली बचत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की या जगात जगण्यासाठी ज्या गोष्टी लागत आहे, त्या गोष्टींचा जास्त आपण विचार करत आहोत. देवाचं वचन ज्या वेळेस आपल्याला सांगतं की काय, की तू माझ्यावरती भरोसा ठेव. तुझं ओझं जे आहे ते माझ्यावरती टाक. या गोष्टी सांगतो देवाचं वचन. मग त्यामध्ये सांगत आहे, तुमचे ओझे तुम्ही काय करा माझ्यावर द्या आणि माझे ओझे काय आहेत की हलके ते तुम्ही घ्या. ज्यावेळेस एलियाने बोलला त्या राजाला की 3 वर्ष पाऊस पडणार नाही. पण पुढची पुढची योजना त्याच्याकडे नव्हती. पुढची योजना कुणाकडे होती? देवाकडे होते. एलियाकडे पुरेसे होते, पण ते त्याला बघा ज्यावेळेस कावळे अन्न किंवा भाकर आणत असतील, त्याचा एक शेप असू शकतो का? नसू शकतो. कारण ते त्यांच्या चोचीत आणत होते. लिमिटेड असेल. पण देवाच्या दृष्टीने ते पुरेसं होतं त्याच्यासाठी. त्याला जगण्यासाठी ते कित्येक दिवस त्याला तिथं ते पुरवलं गेलं. कित्येक दिवस ते पुरवलं गेलं आणि काही दिवसांनी काय झालं की ते काय झाले की ते ओव्हळ काय झालेलं आहे, आटलेलं आहे. परंतु असं असताना देखील जे पुरेसे आहे ते देव तुम्हाला आणि मला देखील काय करणार आहे, पुरवणार आहे. आपण त्या त्या कावळ्याच्या तोंडातून ज्यावेळेस ते जे अशुद्ध असा प्राणी होता, ते अशुद्ध असून देखील त्या अशुद्ध प्राण्याकडून काय पक्षाकडून काय केलंय, देवाने देवाच्या सेवकाची गरज पुरवलेली आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण एखाद्याकडून अपेक्षा करतो मदतीची, कधी-कधी आपण अपेक्षा कुणाकडून करतो आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाची, आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाची, की ह्या मनुष्याकडून आपली गरज भागवली जाईल किंवा आपली आपली मदत होईल. परंतु देवाची योजना बघा वेगळी असते. देव काय करतो आपल्या दृष्टीने विचार नाही करत. देव त्याच्या दृष्टीने विचार करतो. कदाचित आपली गरज असेल तर देव एखाद्या आपल्या खालच्या माणसाकडून, आपल्यापेक्षा खालच्या गरीब माणसाकडून आपली गरज पुरू शकतो. त्याला म्हणजे देवाच्या योजनेला आपण चॅलेंज करू शकत नाही, की असंच का? आणि एलियाने तसंच केलं. देवाच्या योजनेला त्यांनी चॅलेंज केलेलं नाहीये. त्याने विश्वास ठेवला, की देवाने सांगितलंय मला त्या करीत ओढ्याजवळ जा, ओहळाजवळ जा, तिथं तू थांब, तिथं तू लप आणि तो लपला. आणि कावळे देवाने त्याला चॅलेंज केलं नाही, देवा माझ्याकडे अशी योजना आहे, मी दुसऱ्याकडून कोणाकडून तरी मागू शकतो, असं बोलला का? नाही. देव म्हटला जा, तो तिथं गेला, तो तिथं लपला. देवाने कावळ्यांना आज्ञा केली, कावळे तिथं आले, कावळ्यांनी रोज त्याला 2दा अन्न पुरवलं. रोजची आम्हाला भाकर दे, असं सांगितलेलं आहे. आणि देवाने तुम्हाला मला सांगितलंय की काय रोजचा मानना काय रोजच गोळा करायचा आहे. तो दुसऱ्या दिवशीसाठी नाही. रोजच वचन आपल्याला गोळा करायचे आपण प्रत्येक जण. रोजच आपल्याला आपल्या गोष्टी देवाच्या वचनातून बघायच्या आहेत. देव सांगत आहे की दैनंदिन गरज तो तुमची आणि माझी पुरवत आहे. डेली बेसिसवरती. मग आज आपण ज्यावेळेस इथं बघत असताना आज आपण काय की आपल्या फ्युचर योजना ज्या आपल्या योजनेच्या आपल्या डोक्याच्या पलीकडे आहेत. कारण की आपण उद्याचा दिवस पाहणार का नाही अनिश्चित आहे सगळं. एखादा कुणाला आजार झाला, कर्करोग, कॅन्सर झाला तर जे काय आपण साठवलेलं आहे ते क्षणात काय होऊ शकतं, पतन होऊ शकतं. क्षणात संपू शकतं. पण देवाच्या योजना काय आहेत? वेगळ्या आहेत. म्हणून जी दुसरी गोष्ट काय की देवाने एलियाला जास्त काहीच साठवून ठेवायला नाही सांगितलं. आणि तिसरी गोष्ट काय आहे? कावळ्याला पाठवण्यापूर्वी देवाने एलियाची परवानगी घेतली नाही. देवाने विचारलं नाही एलियाला की मी तुला कावळ्याला पाठवू का कबुतराला पाठवू का मांजरेला पाठवू असं विचारलं नाही. देवाला जे पाहिजे होतं, देवाला जे करायचं होतं ते केलं. आणि त्या कावळ्यांनी त्याला खूप दिवस याकोबाच्या 5व्या अध्यायात 17व्या वचनात एलियाच्या प्रार्थनेमुळे इस्रायलामध्ये 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. म्हणजे तो त्या ओढ्याजवळ ओळपाशी किती दिवस असेल याचा विचार करा.
आणि रोज 2दा अन्न त्या कावळ्यांनी पुरवले. म्हणजे किती वेळा झालं असेल ते? याचा आपण विचार करू शकतो का? तो किती दिवस तिथं होता? कदाचित महिने, कदाचित वर्ष तो तिथं असेल आणि कावळ्यांनी काय केलेलं आहे? तिथं तिथं त्याला अन्न पुरवलेलं आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं, देवाचं वचन करीत करा पत्रामध्ये सांगतं की काय? देवाने अशा लोकांची निवड केलेली आहे, ते काय आहेत? कमजोर आहेत, अज्ञानी आहेत. अशा लोकांची काय केलेली आहे? निवड. कारण की ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी अज्ञानी लोकांना काय केलंय? काही देवाने काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. कमजोर लोकांना निवडले कशासाठी? बलाढ्य लोकांना दाखवण्यासाठी. म्हणून हा कावळा जो आहे ना, जरी अशुद्ध असेल, त्याच्याद्वारे देवाची योजना किती महान आहे हे दाखवण्यासाठी. म्हणजेच काय? जे बलवान आहे त्यांना गोंधळात टाकण्यासाठी शून्याकडून काय केले? देवाने काम केलेलं आहे. त्यावेळेस ती गरज जी होती ती भागवण्यासाठी कावळ्यांची निवड केली, कारण ते अशुद्ध होते, ते कमजोर होते. तरी देवाने त्याची काय केली? निवड केली. आज आपण जरी कमजोर असलो, आपल्यामध्ये कमतरता असली, आपण अज्ञानी असलो, तरी देवाचं ज्ञान या पवित्र शास्त्रामध्ये, देवाचा मानना हा आहे, देवाची भाकर ही आहे, ती आपण घेतली पाहिजे. आणि त्याच्या वचनातून शिकून आपण काय केलं पाहिजे? की देवाचं ज्ञान वाढवलं पाहिजे. का? कारण की देव तुमच्याकडून, माझ्याकडून, कुणाकडूनही देवाचं काम करू शकतो. काय एक वेगळी आयडेंटिफिकी आपली असली नाही पाहिजे. आपली एक एक वेगळी ओळख असणं गरजेचं नाहीये. देव कुणालाही निवडू शकतो त्याच्या कामासाठी, कोणाकडूनही कसलंही काम करू शकतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेत गेला, त्यावेळेस त्यांनी त्याच्या शिष्यांना काय सांगितलं? की जा त्या गाढवाच्या शिंगराला घेऊन या. देवाची योजना वेगळी होती. गाढव महान नाहीये किंवा ते शिंगरू महान नाही, देव महान आहे. कारण की त्याने त्याच्याद्वारे देखील काय केले? देवाचा गौरव केलाय. या कावळ्याद्वारे देवाचा गौरव केलाय. नोहाला काय केलं? की तारू बांधायला सांगितला. त्याच्याकडून होणार होतं एवढं मोठं काम, पण देवाने मदत करून तो तारू बांधला. आणि देवाने त्याच्याद्वारे काय केलं? त्याचा गौरव करून घेतला. देव कोणाकडूनही गौरव करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण शेवटी पुढे जात असताना, ज्यावेळेस आपण ह्या पूर्ण शास्त्र भागाचा ज्यावेळेस अभ्यास करतो, त्यावेळेस पहिली गोष्ट जी आहे, आणि गिलाद करातला एलिया तिशबी, गिलाद करातला म्हणजेच तिथं काय आहे? एलिया तिशबी. तो कोण आहे? तो एक साक्षीचा ढिगारा आहे. तो कोण आहे? तो साक्षीचा ढिगारा आहे. आणि तो पुढे जात असताना ज्यावेळेस आपण करीत ओळ हे ज्यावेळेस बघतो, करीत काय आहे? की थोडासा तुकडा, म्हणजे तुकडे तुकडे करून त्यांनी काय केलं? की देवाने त्याला तिथं थोडं 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 करून काय केलंय? त्याचा सांभाळ केलेला आहे. करीत याचा अर्थ काय? की थोडासा 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 तुकडा करीत. आणि तिसरं म्हणजे काय? की बघा 17वा अध्याय 8वं वचन, उठून सिदोनाच्या सारफतास म्हणजे काय? की ती विधवा बाई तिथं होती आणि तिथं अधिक साठवलेला तिथं काय होता? अधिक साठवलेलं म्हणजे तेल आणि पीठ काय झालं? तिथं अधिक साठलं गेलं. त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या आशीर्वादाचे दान. म्हणजे त्या ढिगाऱ्यातून, साक्षीच्या ढिगाऱ्यापासून त्याची सुरुवात, मग त्या थोड्याशा तुकड्यापर्यंत तो आला, मग अधिक भेटलं, अधिक साठलेलं भेटलं. आणि ज्यावेळेस आपण 18वा अध्याय आणि 20वं वचन बघतो, मग अहाबाने इस्रायलाच्या सर्व संतानाकडे निरोप पाठवून भविष्यवाद्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. कर्मेल डोंगर म्हणजे काय आहे? सुपीक ठिकाण आहे, फलदायी आहे, फ्रुटफुल फील्ड आहे ती, सुपीक ठिकाण. कारण की तिथं देव त्याचा चमत्कार दाखवणार होता त्या कर्मेल डोंगरावरती, कारण तिथं आशीर्वाद देणार होता. आणि ती कशी? फलदायी ठिकाण असं होतं. म्हणजेच काय? एलियाला देवाने कसं त्या डोंगरातून घेऊन त्या राजवाड्यात आणलं, राजवाड्यातून त्या करीत इथं आणलं, करीत पासून त्यांनी काय? सारफत्यास आणलं, आणि शेवटी त्यांनी कुठं आणलं? त्या कर्मेल डोंगरावरती, फलदायी. आणि तिथं त्या एलियाने काय केलं? परत साक्षीने सर्वांना जमा केलं आणि सर्वांना देखत देवाचा चमत्कार तिथं घडवलाय. म्हणजेच काय? तो एक साक्षीचा ढिगारा आहे. तो एलिया काय आहे? साक्षीचा ढिगारा आहे. आज आपण या जगात जगत असताना देव तुम्हाला आणि मला देखील असं फलदायी करो, आणि आपण देखील देवाचे साक्षीदार हो. आणि देव किती महान आहे हे सांगण्यासाठी देव तुम्हाला आणि मला काय करो? साह्याने मदत करो. देव असलेल्या वचनावरती आशीर्वाद देव.